नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज दिल्लीचे जे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली। खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांचे प्रवक्ते सांगत होते की केजरीवाल साहेब आमचे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ते मोठमोठे दावे खुलासा करणार आहेत। तर त्याच पद्धतीने आज त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आणि त्यांनी निवडणूक आयोग आणि बीजेपीवर टीका करायचं कामच केलेलं आहे आणि मोठमोठे खुलासे केलेले आहेत। मोठमोठं गौप्यस्फोटच म्हणा अशा पद्धतीने त्यांनी केलेले आहेत। 1.5 महिन्यातच आता विधानसभा निवडणूक येत आहे दिल्लीची, त्याच्यामुळं हे जे काय चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे असं अरविंद केजरीवाल साहेब म्हणतात। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, काय माहिती दिलेली आहे ते आपण पहिल्यांदा बघू। अरविंद केजरीवाल साहेब असं म्हणतात की 11,000 जे मतदार आहेत शादरा या विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्लीच्या, त्यांची नावं कमी करण्यासाठी ॲप्लिकेशन्स आलेली आहेत आणि हे नाव लवकरच कमी होतील, ती डिलीट मारण्यात येतील। आता हे निवडणुकीच्या तोंडावरच होते असं ते सांगतात। ही निवडणुकीच्या अगोदर 2-4 महिने व्हायला पाहिजे होतं। आता 2-4 महिने निवडणुकीच्या अगोदर ते झालेलं आहे, ते निवडणूक आयोगाने केले असं पण ते सांगतात। 2 महिने निवडणूक अधिकारी जो असतो त्यांचे काही प्रतिनिधी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कोण व्यक्ती मृत आहे का, जो रहिवासी आहे तो तिथलाच आहे का, ही सगळी माहिती घेऊन त्यांनी काही नावं डिलीट पण केले आहेत, काही नावं कमी पण केली। मग या 11,000 नावं आली कुठून, 11,000 नावं कशी काय आली? त्यांनी माहिती घेऊन सांगितलं की आम्ही 11,000 जणांची काय माहिती काढलेली नाही, पण त्यातले 500 जणांचे सॅम्पल्स काढलेले। त्या 500 जणांच्या सॅम्पल्समध्ये अशी माहिती कळते की 372 जण आहेत ते तिथलेच रहिवासी आहेत, ना ते मृत आहेत ना ते कुठे गेलेले आहेत, तरीसुद्धा त्यांची नावं कमी करण्यासाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत। त्यांची नावं आता इथून पुढे कमी होतील। मग जर ते मृत नसतील, ते रहिवासी असतील, तर मग यांची नावं कमी का केली आणि ही नावं कशासाठी कमी केली, कशासाठी कमी केली? निवडणूक आयोगाचा आणि बीजेपीचा हा खेळ कशासाठी चालला आहे, का चालला आहे? जर एखाद्या व्यक्तींची नावं कमी करायची असली तर निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ते नावं टाकायचे असतात। त्यांनी माहिती घेतली निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तर 4,007च नाव आहेत शादरा या मतदारसंघामध्ये। मग जी 11,000 जणांची आम्हाला माहिती मिळते ती कुठून आली? हे ॲप्लिकेशन्स कुणी दिले, कुणी पाठवले? ही सगळी जी नावं दिली ती कशाच्या आधारे दिली असं यातनं अरविंद केजरीवाल साहेब सांगतात की म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मोठा घोटाळा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी ही बीजेपीची रणनीती आहे असं यातनं स्पष्ट होते, यातनं दिसतंय असं अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितलेलं आहे। जवळजवळ शादरा या मतदारसंघामध्ये 1,86,000 मतदार आहेत, त्यातले 11,000 नावं जर कमी केली तर 6% मतदान जवळजवळ कमी होते। आणि आमची जी उमेदवार निवडून आलेला आहे शादरा या मतदारसंघामध्ये मागच्या वेळी तो 5,000 मतांनी आलेला आहे आणि जर 11,000 नावं कमी होत असतील, ती पण हे जे 11,000 नावं आहेत त्यातली 80% नावं ही आम आदमी पार्टीच्या जे मतदार आहेत त्यांचे आहेत, म्हणजे बीजेपीची नाहीत नावं। बीजेपीचे जे मतदार आहेत त्यांची नावं नाहीत कमी होत, आम आदमी पार्टीच्याच मतदारांची नावं कमी होतात। म्हणजे हा कसा काय खेळखंडोबा आहे, कशा पद्धतीने निवडणुका दिल्लीच्या घेतात हे यातनं स्पष्ट होते आणि ह्यातनं दिसते आणि हे जनतेला सर्व कळायला पाहिजे। आता निवडणूक आयोगाचा जो रोल आहे, निवडणूक आयोगाचा रोल असा आहे की एक जरी नाव ॲप्लिकेशनसाठी आलं तरी ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकायला लागतं। जनतेला कळायला पाहिजे निवडणूक आयोगाचे नाव असं नाव वेबसाईटवर आलेलं आहे, ते टाकलेलं नाही, फक्त 4,007च नाव आहेत। आणि मग या 11,000 नावं ही चोरून लबाड्या करून निवडणूक आयोग आणि बीजेपी करती असं अरविंद केजरीवाल साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले आहेत आणि खुलासे केले आहेत आणि टीका करायचंच काम ह्या बीजेपी आणि निवडणूक आयोगाने केले। निवडणूक आयोग कशा पद्धतीने वागत आहे, कशा पद्धतीने निवडणुका घेत आहे यातनं स्पष्ट होते असं त्यांनी सांगितले। त्यांनी असं सांगितलं की जगतपुरीमध्ये 6,247 मतदार कमी करणार आहेत, बालनमध्ये 4,031 मतदार आहेत, दोळकामध्ये 4,013 मतदार आहेत, ओखलामध्ये 3,933 मतदार आहेत, लक्ष्मीनगरमध्ये 2,147 मतदार आहेत, मुस्ताफाबादमध्ये 2,051 मतदार आहेत आणि विकासपुरीमध्ये 1,923 मतदार आहेत। अशी बरीच नावं आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे त्यांनी नाव घेतलं, अशी बरीच यादी आहे। हे एवढे सर्व मतदार कमी होणार आहेत आणि बहुसंख्येचे मतदार आहेत हे आम आदमी पार्टीचे आहेत।
त्यांची ही नावं कमी करून ह्या निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणूक घेऊन विजय व्हायचं काम BJP करणार आहे असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राबद्दल बी त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात काय घोळ झाला आहे ते मला माहीत नाही, पण जर अशा पद्धतीने जर निवडणुका घेतल्या असतील तर महाराष्ट्रात बी काहीतरी कुछ तो गडबड आहे असं त्यांनी सांगितलं. जास्त काय महाराष्ट्राबद्दल ते बोलले नाही, त्यांनी एवढंच सांगितलं. ते म्हणतात की लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. 100% लोकशाही संविधान धोक्यात आहे. बरोबर. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक आहेत त्यांना मी अभिवादन करतो, त्यांना मी त्रिवार मुजरा करतो. खरं तर व्हिडिओच्या पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं, पण माफी असावी. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की गरीब असो किंवा श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे. हा त्याचा अधिकार आहे. तो अधिकार जर काढून कोणी घेत असेल तर हा लोकशाहीवर आणि संविधानावर घाला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. म्हणजे ही जी आता जे चाललेलं आहे सर्व लोकशाही आणि संविधानावर घालाच करण्याचं काम हे BJP करत आहे. सर्व यंत्रणा आपल्या हातामध्ये घेऊन राज्यपाल असो, निवडणूक आयोग असो, सर्व यंत्रणा, सर्व अधिकारी वर्ग हातात घेऊन मतदानापासून वंचित ठेवायचं, त्यांचा अधिकार काढून घ्यायचं आणि निवडणुका घ्यायच्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये EVM मशीनमध्ये घोटाळा करून बरेच मतदानची आकडेवारी वाढवलेली आहे. जवळजवळ 8 ते 10% आकडेवारी मतदानाची वाढलेली आहे. म्हणजे जेव्हा मतदान होते त्याच्यानंतर आकडेवारी येते त्याच्यामध्ये वाढ होती. म्हणजे 56% आकडेवारी आपल्या इथं तेव्हा सांगितली गेली आणि डायरेक्ट 10% वाढ, म्हणजे 66% मतदान झालं असं त्यांनी सांगितले. काहीतरी 64 का 66% मतदान झालं. म्हणजे ही 8-10% वाढ त्यांनी दाखवलेली आहे. याच्यावरती निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, काही बोलायला तयार नाही. म्हणजे आता ज्याच्यातून हे स्पष्ट दिसते की लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेलं आहे. आपला अधिकार, स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले महात्मा गांधी यांनी, ते स्वातंत्र्यावर घाला करण्याचं काम, अधिकारावर घाला आणण्याचं काम हे करत आहेत, हे यातून दिसते. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.